जय शिवराय मित्रांनो, जय एकविरा यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि मित्रांनो, मी आता जातोय गावामधील सांगडे गावामध्ये. साप जो आहे तो काडप्यावर म्हणजे खिडकी आहे, त्या खिडकीतल्या जे खिडकीला फिटिंग म्हणून काडप्पे लावतात, तर त्याच्या गॅपमध्ये आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 2 दिवसापासून तो साप त्याच्या गॅपमध्ये आहे. फोटोमध्ये जर बघितलं तर मला तो रुखाई साप वाटतो, ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक. तर आज माझ्यासोबत आहे आमचा छोटा राजन, छोटा सर्प मित्र. ओजस, कुठे चाललो आपण? कोणता साप पकडणार? रुखाई साप पकडणार. ठीक आहे, तू पकडणार? कसा पकडणार? हातात पकडणार. रेस्क्यू करशील तू? अच्छा. तर मित्रांनो, माझ्यासोबत आज स्पेशल गेस्ट आहेत जे की पुण्यातले खास सर्पमित्र फेमस आहेत. सर्पमित्र साईदास कुसळ आणि नीता गजरे मॅडम. तर ते सुद्धा आज आपल्यासोबत आहेत रेस्क्यूला. तर जाऊया आणि बघूया कशा प्रकारे आपण त्याला रेस्क्यू करतोय आणि नक्की कोणता साप आहे तो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. घर आवडलं का तिला? घर आवडलेलं दिसतंय तुमचं. हां, सीडी आपल्याला इकडे यायला लागलं एक साईडला है ना. तिथून पण निघू शकतो. 2 सीडी काय म्हणा, उडी फटकई मारे. तिकडे राहतो मी, आशिषला इथं ठेवतो. जर उडी मारली तरी तो डायरेक्ट भेटला होता. खाली फोटो आली तर फोटो थांबणार नाही. तुम्हाला दिसते ना? येईल सर खाली. चिडले जाम. नाही नाही नाही, माझी शेडी सोडू नका फक्त. मान फुगवते बघा, रंग किती छान दिसतोय त्याचा निळसर. ही अशी मान फुगवते चिडल्यावर. बाईक नको, जाऊ नको, जाऊ नको. मित्रांनो, आपल्याला एक रुखाई साप भेटलेला आहे. इथे नाही भाऊ तुम्ही. हा, थांब, तुला पण देतो. तुला पुढे चोळू नको, अशी पोझिशन राहा. तर आता या ठिकाणी आपल्याला भेटला आहे मित्रांनो एक रुका, इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ बॅक, असा झाडावरचा अतिशय चप्पळ आणि भित्रा साप असं म्हटलं तरी चालेल. धामणचे जसे डोळे असतात गोल गोल आणि नाजूकसं तोंड असतं, त्याच प्रकारे याही सापाचे गोल गोल डोळे असतात, गोल 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 असतात काळे. कंटिन्यू जीभ बाहेर काढते जसं धामण काढते, छोटंसं तोंड असतं. आणि या सापाचं एक विशेष सांगायचं म्हटलं तुम्हाला की ज्यावेळेस हा भयंकर चिडतो तर त्याच्या अंगावर एक निळसर आणि मोरपंखी काही रेषा आणि कलर असा उठून दिसतो. जसं की इथे बघू शकता तुम्ही मानेला ज्यावेळेस तो अरे बाप असा बाईट देखील करतो.
तर आता त्यांनी पूर्ण टार्गेट केले. मी जे बोलतेय किंवा माझा जो चेहरा आहे, माझ्या चेहऱ्याला टार्गेट केलेलं आहे त्याने. जर मी त्याला असं जवळ घेतलं तर ती माझ्या चेहऱ्यावर अटॅक करणार. तर असा हा विषारी साप नाही आहे, बिनविषारी आहे. साईडनं अशी पट्टी गेलेली असते, इकडे बघू शकता शेपटीच्या बाजूला ही अशी पांढरी पट्टी दिसेल तुम्हाला दोन्ही बाजूनी. वरचा रंग अगदी झाडामध्ये मॅच होऊन जातो, फांद्यांमध्ये असं आहे. आणि छोटंसं तोंड, किती स्थिर थांबली आहे बघा. फांदींवर देखील खूप अशा आरामात स्थिर थांबतात, पटकन नजरेत नाही येत. आता कालपासून ती तोंड काढते खिडकीमधून, त्यामुळे दादांना समजलं इथे साप आहे, नाहीतर झाडावर पटकन दिसून येत नाही हा. आणि फार चपळ असतो, फार चपळ. याला आहे ना आपल्या तर रायगडमध्ये या सापाची ओळख अशी आहे की हा साप, लोकांची समज आहे की हा साप टाळू चाटतो, टाळूमध्ये खड्डा मारतो आणि मग त्याच्यानंतर बाईट मारतो, अशी इथल्या लोकांची एक समज आहे. तर तो एक गैरसमज आहे लोकांचा. तर तुम्ही ऐकलं आता भाऊंचं जे वाक्य भाऊंनी वापरलं. तर येथील लोकांमध्ये सुद्धा काही अंधश्रद्धा आहेत बऱ्याच सापांबद्दल. तर कुठल्याही सापाने टाळू फुटत नाही मित्रांनो, कुठलाही साप असू द्या. पण बऱ्याचदा झाडावरचे जे साप असतात त्याबद्दल लोकांचा हा गैरसमज आहे की साप टाळू फोडतात. आपला टाळू किती मजबूत असतो आणि साप एवढे मजबूत नसतात. त्यांचा तोंडाचा भाग फारच नाजूक आहे, हातोड्याने पण फुटणार नाही लवकर अशी आपली टाळू साप काय फोडणार. तर हा एक अंधविश्वास आहे. आणि खूप सुंदर असा हा रुकई साप आज तुम्हाला पाहायला भेटला. एकदा बारीक बघून घ्या, बारीक निरीक्षण तुमचं असेल तर तुम्हाला समजेल तो कशा प्रकारे पूर्ण दिसतो, त्याचं स्ट्रक्चर वगैरे. रुका आणि इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ बॅक या नावाने ओळखला जाणारा हा जो साप आहे, हा आपण पॅक करूयात आपल्या बॅगेमध्ये. माझ्यासोबत प्रथमेश भाऊ आहेत, ते नेहमीच ह्या सापाला रेस्क्यू करत असतात. आणि त्यांच्यासोबत ती छान नखरेदार बघा माझ्याकडे कशा बघतोय. थोडंसं हे करा, हँडल करा नॉर्मली. हे साप आधी बघितलं का तुम्ही बऱ्याचदा? आमच्या इथे येतो ना झाडांवर. झाडांवर खूप असतात. हां, म्हणजे तुमच्यासाठी कॉमन आहे. इकडे कॉमन साप आहे आपल्याकडे. तुम्ही घाबरत नसताल मग याला? त्या दिवशीवर होता, हां चिकूच्या झाडावर होता आणि मी खाली का भांडी घासत होते. हां, मग तुम्ही काय केलं दुसरं? नाही तो गेला वरती. जातो आता हे खिडकी होता म्हणून आपल्याला हे करावं लागला, नाही तर झाडांवर असेल तर नाही. काय करा हां बाबा तुम्हाला देऊन जातो. कशाला काय करा तुमचा साप तुम्हाला देऊन जातो ना. मग आमची इथे पण जनावर पकडायला आलेले, त्याला भेटलाच नाही, तो गेला लगेच. हा भेटत नाही सहसा, पळून जातो. बरोबर. झाडावर कसा स्पीडनी पळणार पण आपण? आमच्या झाडावरती त्याच्यावर येतोच, हा येतो ना. दामन पण यायची. हा